परमपूज्य सेवागिरी महाराजांच्या कार्याबद्दल काय सांगावं लागतं अशातला भाग नाही. अनेक वर्षापासून त्यांचं आदर्श घेऊन मोठ्या उत्सवाच्या प्रमाणात यात्रा साजरी केली जाते. केवळ कोरेगाव तालुक्यातच नाही, तर संपूर्ण सातारा जिल्हा आणि जिल्ह्याच्या बाहेरून देखील अनेक भाविक या ठिकाणी येत असतात आणि अत्यंत चांगल्या प्रकारे एक या ट्रस्टच्या कार्याच्या माध्यमातून अनेक समाजसेवेचे उपक्रम राबवले जातात. मी मनापासून माझ्या वतीने आमदार माझे मित्र महेश शिंदे आहेत, महाराज आहेत, सेवागिरी महाराज ते भक्त आहेत, त्यानंतर संपूर्ण ट्रस्टच्या वतीने मनापासून मी या यात्रेला शुभेच्छा देतो. महाराज, एक छोटासा प्रश्न आहे की महायुतीचा एक मोठा महत्वाचा फैसला आहे की यामध्ये शिंदे गटाची शिवसेना देखील आहे, पण त्याचा एक महत्वाचा येतो काय देवापुढे काय साकडं तुम्ही काय म्हणतो? नाही, देवापुढे एवढंच साकड घातलं की सगळ्यांना बंधू भावनेत राहून दे, कुठल्याही प्रकारचा वाद निर्माण होऊ नये आणि लोकांची फार मोठ्या प्रमाणात प्रगती व्हावी. गेल्या वर्षी 75वा रथोत्सव अमृत महोत्सव चालू झाला. त्याची सांगता आज म्हणजे 75 वर्ष पूर्ण होऊन 76 वर्षात पदार्पण झालं आणि 10 जानेवारीला सेवागिरी महाराजांनी जी समाधी घेतली होती त्याला बरोबर आज 75 वर्ष पूर्ण होऊन 76 वर्षात पदार्पण झालं. त्यामुळे हा एक सुवर्णयोग म्हणावा लागेल की 30 तारीख ज्या आज आलेली आहे ती एक सुवर्णयोग म्हणावा लागेल. काय कार्यक्रमाच्या निमित्तानं काय नियोजन या ठिकाणी? गेले 11 दिवस या ठिकाणी आपण कार्यक्रम आयोजित केलेत. सुरुवात आमची झेंड्या मिरवणुकीपासून सुरुवात होते. आमचे सुरुवातीला क्रिकेटचे राज्य लेवलचे सामने 5 दिवस झालेले होते. त्यानंतर नॅशनल लेवलचे हॉलीबॉलचे सामने या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत 2 दिवस रात्र. त्यानंतर बैलगाडीचं हिंद केसरी मैदान म्हणून महाराष्ट्रात सगळ्यात प्रसिद्ध जे होतं ते परवा आमचं या ठिकाणी झालं आणि 1000 गाडी मालकांनी या ठिकाणी रेकॉर्ड ब्रेक नोंदणी केली होती आणि ते आम्ही संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सगळं पूर्ण केलं. त्यानंतर आज जो मुख्य दिवस रथोत्सवाचा आहे तो आज पूर्ण झाला. म्हणजे रथोत्सव सुरू झाला आहे. उदयन महाराज आणि या मतदारसंघाचे आमदार महेश शिंदे आणि सर्व मान्यवर यांच्या शुभ हस्ते सुरू झाला आहे. खटाव तालुक्यातील पुसेगाव या ठिकाणी आज या ठिकाणचा सेवागिरी रथोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडत आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता की रथोत्सवाच्या प्रदक्षिणेला सुरुवात झालेली आहे. पुसेगावच्या मेन चौकामध्ये हा रथ आज या ठिकाणी आला आहे आणि आपण पाहू शकता की मोठ्या संख्येनं दोरीच्या साह्यानं जे भाविक आहेत ते आज या ठिकाणी रथ जो आहे तो ओढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर या ठिकाणी दरवर्षी मोठ्या संख्येनं भाविक जे आहेत ते या पुसेगाव यात्रेच्या निमित्तानं पुसेगावमध्ये दाखल होत असतात. सेवागिरी रथोत्सवाची खूप मोठी आणि जुनी परंपरा जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आपण जर पाहायला गेलं तर या ठिकाणी आपण पाहू शकता की जे भाविक भक्त आहेत ते मोठ्या संख्येनं या रथावर नोटा ज्या पैशांच्या आहेत या ठिकाणी अर्पण करत असतात. आपली भक्तिभावे या ठिकाणी दरवर्षी या पंचक्रोशीतीलच नव्हे तर इतर जिल्ह्यातील जे भाविक देखील मोठ्या संख्येनं या ठिकाणी दाखल झालेले पाहायला मिळत आहेत. कॅमेरामन तुषार जाधवसह संतोष नलावडे, TV9 मराठी, सातारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.